सर्व साधू संत मायबाप हो, प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ आणि महान भगवत विश्ववंदनीय जगद्गुरु श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा या जगामध्ये जन्माला आलेल्या मनुष्य जीवाला अध्यात्म तत्वाचा बोध सांगणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला प्रत्येक कलाकाराला वाटतं माझी कला चांगली झाली, मला पारितोषिक मिळालं पाहिजे. परमार्थ करणारा जीव लावून परमार्थ करतो आहे की नाही. आवड नसली तरी पण 4 वाजता काकड्याला येतो का नाही, जीव लावून करतो. शेती करणारा जीव लावून शेती करतो, नोकरी करणारा जीव लावून नोकरी करतो. आता हा बाळ बघा आमचा संतोष महाराजांचा मुंबईतनं पेनला कामाला येतो ना. ती त्याला मिळालेली भूमिका आहे. काय व्यवसाय करणारा सुद्धा जीव लावून व्यवसाय करतो. भांडण करणारे काही कमी करतात नाही. दारू पिणारा सुद्धा तसंच आहे. येतं इथं उभं राहून बोलू नये, पण 19 जर नाही भागलं इथपर्यंत पोचतो 160 पर्यंत. नाही 160 ने भागलं 16 दुनी 32 समजून जा तुम्ही. नाही 32 ने भागलं पण रस्त्याने जोपर्यंत झेपा जात नाही तोपर्यंत त्याला समाधान वाटत नाही. का रस्त्याने झेपा गेल्या आणि लोकांनी जरा चेष्टा केली हे वेड्या, मग त्याला वाटतं आता माझी भूमिका बरोबर आहे. काय लोकांनी पारितोषिक दिलं पाहिजे मला, आता माझी भूमिका बरोबर आहे. मग काय करतो तो जरा जास्तच बडबड करायला लागतो. मला त्याची बडबडीत दम नसतो. मला चिंतन कशासाठी सांगायचं, अधिकार सांगत. तसे या जगामध्ये जन्माला आलेला जो हा माणूस आहे त्याची योग्यता काय, पात्रता काय, अधिकार तैसा दावियेला मार म्हणून शास्त्र आहे. ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यास
शास्त्राने सांगितलं. ब्रह्मचार्याने 100% परमार्थ करायचंय, वानप्रस्थाने 100% परमार्थ करायचंय, संन्यासाने पण 100% परमार्थ करायचंय, 99.99 पण नाही, 100% परमार्थ करायचंय. राहिला गृहस्थाश्रम, तुम्ही आम्ही आपण सर्वजण, आपल्याला किती टक्के आहे? आपण फक्त 25% परमार्थ करायचे, 75% आपल्याला सबसिडी आहे. कशामध्ये सबसिडी आहे? कर्ज घेतलेलं नाही, परमार्थामध्ये. याचं कारण असं आहे महाराज, या जगामध्ये जन्माला आलेल्या मनुष्य जीवनामध्ये सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट जर काय असेल, प्रपंच. बरोबर ना? किती तत्वज्ञान सांगणारा असू दे महाराज, म्हणून आपले पूर्वज अडाणी नव्हते, आपले पूर्वज अडाणी नव्हते महाराज. बाबा तुम्ही किती बरे शाळेत गेले मला सांगा, किती बरे, पटकन सांगा. बस 4थी लक्षात आहे ना तुमच्या? पहिली दुसरीला शाळेत गेले, तुम्ही लक्षात आहे ना तुमच्या? आपण देवळात बसलोय. हा खरं सांगायचं, तुम्ही 1ली 2रीला ज्यावेळेला शाळेत जायचे, आंघोळ्या करून जायचे का? आपण आंघोळ्या करून शाळेत जातो. आंघोळ कधी असायची? संध्याकाळी. आंघोळ सकाळची नव्हती कुणाला, आंघोळ सकाळची नव्हती कुणाला. देवपूजा दररोज होती, तिथीच्या तिथीला पूजा होती. बरोबर ना? तुम्ही सांगू शकाल, देवपूजा काय दररोज करत नव्हती. हे बंटी, तुला पप्पा कॅडबरी आणतात का नाही? तोंडात चिंगम आहे का नाही तुझ्या? कसं काय ओळखलं सांग? तुला आता पप्पा कॅडबरी आणतात का नाही? हा, आपल्या पप्पाला कॅडबरी माहिती होतं? आपल्या पप्पाला कधी कॅडबरी आणला नाही. आम्हाला कॅडबरी आमची आजी द्यायची, कॅडबरी द्यायची आम्हाला, पण आमची आजी द्यायची, बाप नव्हता देत. कोणती कॅडबरी होती? नाचण्याची भाकरी नाही, चुलीच्या भानेश्वर पितळेचा काळा डबा असायचा, त्याच्यावर असा गुळ असायचा पातळ. पातळ गुळ असायचा काळा, आता सारखा पण नव्हता. आणि ते कार्ट रडायला लागली की म्हातारी म्हणायची, ती पण अगदी मोजून द्यायची, असे खुटायची. हा घे, जा तिकडं मग. मग तो गुळ असा लगेच ना तोंडात टाकायचा. तेव्हा हे असलं काय नव्हतं मला, हे असलं काय नव्हतं तेव्हा. मग तो गुळ ना इथं चिटकावला, इथं, आणि मध्ये असं चाटत राहा. तसाच गुळ घेऊन वाडीमध्ये खेळायला खेळता खेळता तसा जर गरज भासली भासायची त्यावेळेला, पण गरज भासली तर तो तसाच गुळाचा हात, बरोबर आहे? त्याच्यामुळं तो गुळ लवकर संपायचा. तो गुळ आहे ना लवकर संपत नव्हता, तो बराच वेळ टिकायचा. मला काय सांगायचं तुम्हाला लक्षात, जुनी लोकांची होती महाराज, आंघोळ्या देवपूजा करत नव्हती, पण त्यांच्या परमार्थामध्ये भाव होता. आणि त्या लोकांनी आपल्याला सांगितलं, पोथ्या कथा कीर्तन हरिपाठ ठीक आहे, हो सगळं काय बरोबर आहे, पण तुझं काम काय? आधी काय? बरोबर ना? आता ही एवढी कीर्तनाला बसली असते हरिपाठ झाल्यावर,
इकडे सोय होती म्हणून. आधी काय नंतर, याचा अर्थ असा आहे कोणी असू द्या जीवनामध्ये जेवढा परमार्थ महत्वाचा आहे तेवढा प्रपंच सुद्धा महत्वाचा आहे. संन्यासी असू द्या पण त्याला सुद्धा भूक लागल्यानंतर आपल्या हातात कटोरा घेऊन 10 घरामध्ये पुढे भीक हात पसरावा लागतो. आम्ही सुद्धा इथे कीर्तनाच्या गादीवर उभं राहून सांगतो. तत्वज्ञान सांगायला काय अवघड आहे, बरोबर ना? दुसऱ्याला तत्वज्ञान सांगायला अवघड काय आहे त्याच्यात? आम्ही पण म्हणतो संसार वाईट आहे, चांगला नाही, त्याच्या नादी लागू नका. प्रपंच चांगला नाही, दुःख बांधवडी सुखाचा विचार चांगला नाही, संसार पैसा चांगला नाही, किती कमवा कोणी सोबत नेत नाही, आणि किती असला तरी आपल्या बरोबर कोणी देत नाही. पण सांगणाराच पाकिट घेतल्याशिवाय. पैसा चांगला नाही मग सांगणे जा आहे की नाही. कशा थांबतो? 500 रुपये कमी असले तर झोप नाही लागत. बाबा 1000-1500 वाढून मिळाले ना तरी झोप नाही लागत, आणि 500-700 कमी असले तरी पण झोप नाही लागत. विनोदाचा भाग सोडा, चिंतन कशासाठी सांगितलं लक्षात ठेवा. अधिकार तैसा द्यावीला तस गृहस्थाश्रमीचा माणूस आहे त्याच्या जीवनामध्ये प्रपंच जरी महत्वाचा असला तरी प्रपंच करत असताना संसारी असावे असूने नसावे, भजन करावे वेळ. याच कारण सांगतो तुम्हाला. मला अभंगाकडे जायचंय की या जगामध्ये निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट जी आहे महाराज, ही प्रत्येक गोष्ट विदाउट कारणाशिवाय निर्माण झाली नाही. प्रत्येक गोष्ट निर्माण होण्याच्या पाठीमागे एक विशिष्ट कारण आहे, आणि जी गोष्ट ज्याच्यासाठी निर्माण झाली त्याचा विनियोग त्याच कारणासाठी त्याच कामासाठी होणं गरजेचं आहे. जसा हा मृदंग आहे, वीणा आहे, टाळ आहे. मृदंग कशाला बनवला? लावणी, श्रुती, टाळ, घोष, शिव, ब्रह्मरस. हा मृदंग, ती वीणा, हा टाळ, ही वाणी ज्यावेळेला एकत्र येते, ती एकत्र आल्यानंतर याच्यातून निघालेला नाद, त्याच्यातून निघालेला नाद, याच्यातून निघालेला नाद आणि याच्यातून निघालेला नाद एकत्र आला, एकमेकांमध्ये मिसळला की त्याच्यातनं एक वेगळा रस बाहेर येतो. तो रस जीवनामध्ये थोडा थोडा जरी आपण अर्धा कप दररोज घेतला ना तरी जीवनामध्ये कुठलाही दोष शिल्लक राहत नाही. मला कोणता रस आहे? ब्रह्मरस ब्रह्मरस घी काढा तेणे पिढा वारेल. हा ब्रह्मरस आहे. हा कोणत्या बाजारात मिळत नाही, बरोबर ना? आणि हा ताजा ताजा ब्रह्मरस प्यावा लागतो, बरोबर ना? म्हणून हरिपाठ कीर्ती पवित्राची. म्हणून
ज्या ठिकाणी महाराज नामस्मरण असेल ना त्या ठिकाणी आवर्जून जावं. नाही तुम्हाला म्हणता आलं, पाठ नसेल, म्हणता येणार नाही, पण कानावर तरी जाईल, बरोबर. आणि म्हणून श्रवणाचे विषय बैसावे येऊनी साम्राज्य त्रिभुवनी सुखी नांदे. म्हणून श्रवण भक्ती श्रेष्ठ सांगितली. म्हणून हरिपाठाला जा. नाही नसता आलं, नाही म्हणता आला, नसेल पाठ, बसा, ऐका, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका, काकडा ऐका, पारायण ऐका. कशासाठी ऐका सांगत होतो मला. माऊली ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये पहिल्या ओवीमध्ये म्हणते, आता अवधान करी दिजे तरी सर्व सुखासी पात्र हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका. ऐका ऐका म्हणजे नुसतं कानाने ऐका नाही, नाही तर नुसतं कानाने ऐकलं तर नळी फुंकिली असू द्या. नुसतं कानाने ऐकायचं नाही, मला ऐकणे याचा अर्थ कृतीत उतरवणे. विठाल कारण माऊली सांगतात अवधान म्हणजे ऐकणे, आणि ऐकल्याच्या नंतर 3 गोष्टी आहेत, अवधान, सावधान, अनुसंधान. अवधान म्हणजे ऐकणे, ऐकणे म्हणजे कानाने ऐकणे नाही, ऐकणे म्हणजे कृतीत उतरवणे. जसं आपण लहान मुलांना म्हणतो ना, किती सकाळपासून सांगतो ऐकतच नाही, बरोबर. याचा अर्थ तो ऐकत नाही का? ऐकणे याचा अर्थ कृतीत उतरवणे. मी सांगतो ते त्याची कृती ऐकत नाही. परवाच्या दिवशीची गोष्ट सांगतो. विठाल बांधवले बाबा, माझ्या मुलाला 7-8 महिन्यापूर्वी मुलगी झाली, मला नात झाली. आता 7-8 महिन्याचे पोरगी आहे, तिथे पाळण्यात ठेवल्यानंतर ते बरोबर नाही. आणि रडल्यानंतर तिची मम्मी आता हातात का द्यायला पाहिजे, खुळखुळा. तो खुळखुळा देत नाही, मोबाईल, आणि ती पण कार्टी अशी आहे, ती खुळखुळा घेतला ते घेत नाही, मोबाईल घेते आणि मोबाईल दिल्यानंतर गप राहते. मी पाहिल्यानंतर म्हणलं, सुनबाईला म्हणलं, ए पोरी, अगं त्या 8 महिन्याच्या पोरीच्या हातामध्ये तू मोबाईल देतेस काय, तुला कळतं का नाही? ती म्हणली, काय सांगू बाबा तुम्हाला, ती ऐकतच नाही. मी तिला म्हटलो, 32 वर्षाचा आहे तो तुझ्या बाहेर जात नाही आणि ही 8 महिन्याची ऐकत नाही. आता तुमचं काय काय, आम्ही तेव्हा भाकरी खात तेव्हा आम्हाला तुकडा टाकी. पण आता तुमची माघारी नाही की नाही, आहे का नाही? आता तुमचं वय आहे ना, नाही असू द्या. विठाल पण जाऊन किती वर्ष झाली, जाऊन किती वर्ष झाली तिला? आता तुमचं वय काय? माझा 80 म्हणजे जाऊन तिला 5-6 वर्ष झाली. म्हणजे तुम्ही 73-74 मध्ये होतात, बरोबर. हा, 73-74 मध्ये जरी तुम्ही होतात, तुम्ही ऐकले का तिच्या बाहेर कधी गेले का तुम्ही? तिच्या बाहेर कधी तुम्ही गेले का? वा, धन्यवाद. अरे टाळ्या वाजवा बाबासाठी. आपण कुठे होतो? अवधान, ऐकणे, आणि ऐकल्यानंतर सावधान. सावधान म्हणजे शुभमंगल सावधान नाही, काय सावधान? नाशिवंत Bye.
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पण अवधान म्हणजे ऐका काय ऐका नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आणि सावधान राहिल्याच्या नंतर अनुसंधान आत्मा आणि परमात्मा जीव आणि शिव माणूस आणि देव याच्यातलं अनुसंधान ओळखा म्हणून आता उदाहरण ऐकले त्याची तरी सर्व सुखासी पात्र होईचे हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका कशासाठी सांगितलं म्हणून प्रापंचिक माणसाच्या जीवनामध्ये कार्यक्षेत्र कोणतंही असू द्या कोणतेही असू द्या पण कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये आपण कार्यरत असताना आपल्या वाट्याला आलेली जी कामगिरी आहे ती देवाची सेवा आहे म्हणून स्वीकारण्याचा प्रयत्न करा आणि देवाची सेवा आहे म्हणून ती कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न करा हीच थोर भक्ती देवाची कोणतंही काम असू द्या आता इथं सप्त्यामध्ये काही कमी काम आहे बरोबर ना कमी काम नाही स्वयंपाकवाल्यांना तर जास्त काम आहे पण कुठला स्वयंपाकवाला पगारावर आहे का संतोष महाराज पगारावर आहे पत्रावळ्या उचलणारा झाडू मारणारा पाणी देणारा भात वाढणारा आमटी वाढणारा बरोबर आहे ना फक्त सेवा म्हणून हे कार्य केले जाते हीच थोर भक्ती आणि हेच तुकाराम महाराजांनी सांगितलं न लगती जावे वनांतरा सुखे येतो बरा तुम्ही फक्त एकच काम करा ठाईचं बाई सोनी करा महाराज म्हणले काही करू नका ठाईचं बाई सोनी करा एक चित्त आणि आवडी आनंद स्थिर राहा कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये असा कुठली कार्यक्षेत्र वाईट नाही संसार वाईट नाही प्रपंच वाईट नाही परमार्थ वाईट नाही समाजकार्य वाईट नाही आणि राजकारण पण वाईट नाही राजकारण पण वाईट नाही मला राजकारण पाहिजे देश चालेल का नाही काय शासन पाहिजे कुटुंबात शासन पाहिजे शासन म्हणजे शिक्षा नाही काय शासन याचा अर्थ व्यवस्थापन देश चालवायचा व्यवस्थापन पाहिजे राज्य चालवायचं व्यवस्थापन पाहिजे जिल्हा तालुका चालवायचा व्यवस्थापन पाहिजे संप्रदाय चालवायचा व्यवस्थापन पाहिजे समाज चालवायचा व्यवस्थापन पाहिजे गाव चालवायचा व्यवस्थापन पाहिजे मंदिर चालवायचा व्यवस्थापन पाहिजे वाडी चालवायचं व्यवस्थापन पाहिजे कुटुंब चालवायचंय व्यवस्थापन पाहिजे प्रत्येक जण आपापल्या मनानुसार वागून चालत नाही कुटुंबामध्ये सुद्धा कुटुंबामध्ये किती माणसं असू द्या 5 असू द्या 10 असू द्या 15 असू द्या 20 असू द्या पण तिथं व्यवस्थापन पाहिजे आपल्या मनाप्रमाणे प्रत्येकाने वागून चालत नाही मंदिरात व्यवस्थापन पाहिजे वाडीत व्यवस्थापन पाहिजे गावात व्यवस्थापन पाहिजे समाजात व्यवस्थापन पाहिजे तसं हे जीवन जगायचं आहे ना या जगात जीवन जगायचं आपल्याला पण व्यवस्थापन आहे आपल्याला पण व्यवस्थापन आहे या व्यवस्थापनाचे मुख्य 4 मुद्दे आहेत तुम्हाला पहिला मुद्दा लक्षात ठेवा कितीही त्रास होऊ द्या प्रामाणिक राहा किती त्रास होऊ द्या त्रास हा होणारच जगाच्या पाठीवर जन्माला आलेल्या कुठल्या माणसाला त्रास नाही असं नाही त्रास हा होणारच पण कितीही त्रास होऊ द्या प्रामाणिक राहा कितीही संपत्ती येऊ द्या साधे राहा कितीही अधिकार मोठा प्राप्त होऊ द्या नम्रता धारण आणि कितीही राग येऊ द्या शांत राहा विठाला हे 4 मुद्दे ज्याला आपल्या जीवनामध्ये जमलं की त्याच्या जीवनाचं व्यवस्थापन परिपूर्ण झालं आणि जो व्यवस्थापनाच्या तत्वाने म्हणून जेवायला बसल्यानंतर सुद्धा लगेच ताट पुढं पत्र आली की लगेच पहिलं पाणी घेऊन देवाला नैवेद्य दाखवायचा
आणि देवाला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर त्याचा प्रसाद म्हणून ते अन्न आपण ग्रहण करायचं, आपल्याला दोष लागत नाही. म्हणून हा 7 दिवसाचा नामयज्ञ नाम सोहळा जो आहे त्याच्यात हे सगळं बीज भाजायचंय. म्हणून काकड्यापासून रात्री जागरापर्यंत सारखं ते हलवायचंय. कळालं ना? काकड्यापासून रात्री जागरापर्यंत ते सारखं हलवायचंय. हो, मंदिरात घरात इकडं तिकडं गेला तरी परत मंदिरात सारखं हलवून मध्ये प्रवचन हरिपाठ कीर्तन पारायण काय हे सगळं हलवून आपल्यातला विकार नाहीसा करायचा आहे. आणि उद्या 8व्या दिवशी काल्याचा निर्विकार प्रसाद जीवनामध्ये सेवन करायचं आहे. काल्याच्या दिवशी निर्विकार प्रसाद सेवन केला, ग्रहण केला. तो काला म्हणजे लाही नाही, प्रसाद नाही महाराज. काला म्हणजे ऐक्य, काला म्हणजे एकरूपता. परमात्मा आणि आत्मा, माणूस आणि देव, जीव आणि शिव ही दोन्ही तत्व एक ठिकाणी आणायचे, एकमेकाला ओळखायचे महाराज. जीवनाची परिपूर्णता. शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, परिपूर्णता झाली. आता ते काल्याच्या दिवशी तो प्रसंग आहे. ते बीज आहे. ते बी का भाजायचं, धान्य का भाजायचं, तर त्याच्यातला विकार पूर्णपणे नाहीसा करायचा. आणि पूर्णपणे विकार नाहीसा झाला की त्याच धान्याचं फुलामध्ये लाहीमध्ये रूपांतर होतो. तो निर्विकार प्रसाद आहे. म्हणून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर लाहीचा प्रसाद आणला जातो. चला आता तो मुद्दा वाढला. तसं आपल्या जीवनामध्ये अनेक विकार आहेत. किती विकार आहेत सांगायची गरज नाही. विकारांनी परिपूर्ण भरलेले हे जीवन आहे. त्या विकारांनी परिपूर्ण भरलेल्या जीवनाला ब्रह्मज्ञानाच्या अग्नीने किंवा ज्ञानाग्नीने भाजायचंय. बरोबर ना? काय ज्ञानाग्नीने भाजायचं आहे. म्हणून काकड्यापासून, पारायणापासून, प्रवचनापासून, हरिपाठापासून, कीर्तनापासून, भजनापासून काय ज्ञान ग्रहण करायचंय. ज्ञान अग्नी प्रज्वलित करायचंय. हो, आणि तो ज्ञान अग्नी प्रज्वलित झाला की याच्यामध्ये असणारे सगळे विकार हे आपोआप भाजून गेल्याशिवाय राहणार नाही. तीन मात्र सुद्धा शिल्लक राहणार नाही. म्हणून इथं आज 6वा दिवस आहे. 6 दिवस या ठिकाणी येणारी तुम्ही सगळी साधक मंडळी, वारकरी मंडळी, भक्त मंडळी, कुणाच्या मनात क्लेश आहे कुणाबद्दल सांगा? नाही, क्लेश नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, अहंकार नाही. इथं सगळे निर्मळ मनाने येतात. शुद्ध अंतस्करणाने येणारा साधक इथे येतो. म्हणून बीज भाजूने ते विकारांचं बीज भाजण्याची ही कढई आहे. आणि बीज भाजूने केली लाही. आणि हे विकारांचं बीज भाजल्याच्या नंतर, ज्ञानाग्नी चेतवल्याच्या नंतर, त्या ज्ञानाग्नीच्या साह्याने हे विकार पूर्णपणे नाहीसे झाले की आम्हा जन्म मरण नाही. जन्म मरणाची भीती तुम्ही बाळगू नका. कारण जन्म जो आहे महाराज, हे जन्म आपल्याला जो मानवी जन्म मिळालेला आहे. मी सांगतो चिंतन वेळ मिळाला तर, पण जन्माला येण्यासाठी सुद्धा कारण लागतं. विदाउट कारणाशिवाय कोणी जन्माला येत नाही. जन्माला यायला कारण लागतं महाराज. आता इथं सुद्धा आपण काय उगाच आलो काय? इथं काय कारण आहे म्हणून आलो ना. आणि कारणाशिवाय कार्य होत नाही. कार्य होण्यासाठी कारण लागतं. तसं तुम्ही इथं आलात, बरोबर ना? इथं काहीतरी कारण आहे. इथं काहीतरी कारण आहे म्हणून तुम्ही आले का नाही? बरोबर ना? या मंडपामध्ये आज सगळी भक्त मंडळी आली. इथं काहीतरी कारण आहे म्हणून तुम्ही इथं आलात. आता हा मुद्दा इथं ठेवा. मग या जगामध्ये तुम्ही, आम्ही, आपण सगळेजण आपण जन्माला आलो.
त्याला पण काहीतरी प्रमाण काय महाराजांचं. कोण्या कारणासी आला तुम्ही येथे, कोण्या कारणासी आला तुम्ही येथे, लक्षात ठेवा चिंतन काय आहे. कोण्या कारणाशी आला तुम्ही येथे, सांगावे आम्हासी झडकरी. जसं इथं सत्याचं कारण आहे म्हणून तुम्ही आले ना, बरोबर आहे ना, तसं या जगामध्ये तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात, पण कोण्या कारणाशी, काय काम आहे तुमचं इथं? काय इथं लोक नव्हती म्हणून आलो नाही? बरं, आलात घरातून जेव्हा बाहेर निघाला, संगाती घेतला कोण सांगा, बरोबर ना? बाबा काय आणलं घरातलं? चप्पल विप्पल आणली का नाही? हा, मग ती चप्पल कुठं आहे माहितीये का? कुठे ठेवली? जाताना सापडेल का? सापडणार लोक पुढे येणार. विठाला मी हा विनोद नाही सांगितला तुम्हाला. कोण्या कारणाशी आला तुम्ही येथे, सांगावे आम्हासी झडकरी. घरातून जेव्हा बाहेर निघाला, संगाती घेतला कोण सांगा. आणि ती वस्तू कुठे ठेविली, कोठे गमविली सांगा मज. वस्तूचे कारण पडेल बा जेव्हा, कोठे जाल तेव्हा शोधावया. म्हणून तुका म्हणे वस्तू आहे किंवा नाही, शोधून या पाही लवलाही. पण शोधण्यासाठी सद्गुरु वाचून धरावे ते पाय आधी. म्हणून लक्षात ठेवा बाबा, परमार्थ कशासाठी करायचा? फुकट करायचा नाही परमार्थ. आणि या जगामध्ये कोणीही कुठलेही काम कोण फुकट करत नाही. नोकरीवाला काय फुकट नोकरी करतो? उद्योग धंद्यावाला फुकट धंदा करतो का? गुरु आहेत तुमची? नाही तुमची? तुमचे? तुम्ही लय माझ्या फायद्याचे. बाबा गाडी किती आहे? गाई 6. बा, अरे टाळ वाजवा टाळ. म्हशी किती? 2. हा, ते पण माझे म्हशीवाले आहेत सोबत. ते पण वासर 7-8 आहे. असं द्या. आम्हाला अडचण त्याची नाही, दोघांची. मग त्या गाई वासरांना काय चार पेंडी? आता आमचा हा बरं, तुम्ही कधी चार पेंडी आणली का नाही? पहिले ना पहिली पण आणली ना. का आणली तुम्ही? का चार घालत होते तुम्ही त्यांना? वर्गे अर्धे कीर्तन ते गाईला हिरवं गवत का? हा, अरे दूध देते म्हणून हिरवं गवत घालताय तुम्ही, शोधून आणून इकडून तिकडून. तिची फुकट सेवा करत नाही, बरोबर ना? सकाळी उघडा
बाहेर गेली का त्याच्यावर नजर ठेवा. गार कावळा शिकला येतो काय पहा. संध्याकाळी तिला बोलवा, पाणी घाला, पुन्हा संध्याकाळी घरात झाका. कोण? कोण? वा. अरे 2 कोंबड्या असल्या तर बाईला कुठे जाता येत नाही, बरोबर ना? का जात नाही? एवढा खटाटोप का करते? आपलं चिंतन काय चाललं होतं महाराज? कोणीही सेवा फुकट करत नाही. हा, लक्षात घ्या. परमार्थ पण फुकट नाही. परमार्थ फुकट आहे. 8 दिवस आहे तुम्ही वाजवायला, किती ठरले? विठाला, विठाला. बाबा कीर्तनात दररोज 5-6 माझ्या बरोबर असतात. साधी चाल म्हणतो तो 700 घेतो. ज्याला अजिबात काय येत नाही, फक्त उभा राहतो मोजायला 500. एक 1000. आमचं नाही सांगितलं. विठाला, विठाला. काय सांगायचं? कोण फुकट फुकट करतो काय काम? बरं नाही ना. सगळ्याचा मोबदला मिळतो म्हणून काम केलं जातं. कशासाठी सांगत? पण प्रपंच करत असताना, परमार्थ करत असताना, कोणतंही काम करत असताना हे मजची सहज आलंय. परे मिळाला हे केलं ऐसे जेणे जाणी तरी तो विठला सुटला. त्याच्यावरची आसक्ती. मी जवळजवळ उदाहरण सांगतो. तुम्ही कधी आंबा खाल्ला इकडचा? तुम्ही इथलंच आहे ना? कुठलं गाव? असू द्या. आंबा हापूस खाल्ला का गावठी? पटकन सांगा. दोन्ही खाल्ले ना. हापूस कसा खातात आणि गावठी जरा कसं चुकतात दाखवा. हापूस कापून खाल्ला जातो, गावठी आंबा चुकून खाल्ला. इतका चुकून खाल्ला जातो आतला रस संपला, साल काढून टाकली जाते. पुन्हा ती बाटी कशी धरतात माहिती सगळी. एवढी जीभ लांब बाहेर काढतात. पुन्हा त्या बाट्याला नुसती चाटून चाटून पांढरी स्वच्छ बाटी करतात. पण कितीही बाटी चोका, थोडा तरी तिला रस शिल्लक राहतो की नाही? आता आंबा सोडा, चिकू कधी खाल्ला तुम्ही? खाल्ला ना. पिकलेला चिकू घ्या, थोडासा प्रेस करा, दाबा, तो फुटतो. फोडावा लागत नाही, आपोआप फुटतो. आणि चिकू फुटल्याच्या नंतर त्याच्यात आतमध्ये बी असते पहा, बी. ती हाताने काढून टाकायला लागते का? आपणच बाहेर होते. पण ती बी ज्या वेळा चिकूतून बाहेर जाते त्यावेळेला ती बी त्या चिकूतला किती रस, किती गर आपल्या सोबत घेऊन जाते. नाही ना, नाही ना, नाही. सुईच्या कणावर ठेवणे इतका सुद्धा, टोकावर ठेवणे इतका सुद्धा ती त्याच्यातला गर किंवा रस घेऊन जात नाही. तुम्हाला तेच म्हणतात ऐसे आसावे संसार.
पण ऐसे असावे संसार चिकूच्या सारखं करा संसारी असावे असावे असूने नसावे भजन करावे वेळ परमार्थ आहे. आणि हे ज्या वेळेला आपल्याला जमलं महाराज आम्हा जन्म मरण नाही बीज भाजून विकारांचं बीज भाजून काढायचं याच्यामध्ये. हा पुन्हा जन्म मरण नाही. कारण का ईश्वरी तत्वाशी आपण एकरूप झालेलो आहे. काय ईश्वरी तत्वाशी आपण एकरूप झालेलो आहे. आपण नामाशिवाय काय बोलत नाही. नामाशिवाय देवाशिवाय काय पाहत नाही. आता इथं लोकांना कोण असा स्त्री पुरुष म्हातारा म्हातारी तरुण तरुणी मुलगा मुलगी शहाणा मूर्ख गरीब श्रीमंत असा कोण दिसतो काय नाही. इथं कोण दिसतात सगळ्या देवाचीच रूप आहे. ही सगळी देवाची रूप आहे. इथं फक्त देवाच दिसतोय. कारण का अभंगाचं दुसरं चरण आकाराशी कैसा ठाव आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. ही काया जी आहे ही काया साक्षात ईश्वर रूप झाली. काय ना त्याच्यामुळं इथं भेद नाही. तुका म्हणे गेला फिटोनिया भेद मग होतो देव विष्णुमय जग भेदा भेद भ्रम अमंगळ. इथं अभेद वातावरण आहे. इथं कुणाला लहान मोठा श्रेष्ठ कनिष्ठ दिसत नाही. हो मराठी इथं सगळ्यांना एकाच मापाने गणलं जातं. या ठिकाणी आकाराशी कैसा ठेव. आकाराला काय महत्व देतो बरोबर. हा काळा हा गोरा आहे. हा काळा गोराचा काय आपला दोष आहे का नाही. आपला दोष नाही. लक्षात ठेवा जगात माणूस वागतो तशी त्याची ओळख निर्माण होते. बरोबर आहे ना. जसा वागतो तशी ओळख निर्माण होते. आता उद्या परवाच्या दिवशी काल आहे ना बाबा. काल नाही तर काय बांधलं जाईल हंडी. ती हंडी म्हणजे काय आहे ते गावठी भाषेत बोला मडकं. ते मडकं जे आहे ते पितळेच आहे ना. वा टाळी वाजवा.
मडकं कशाचं आहे बाबा? मातीच आहे. काल्याच्या दिवशी जर टांगून ठेवलं तर त्याला काय म्हणतील? हंडी. मे महिन्यात त्याच्यात पाणी भरून ठेवलं तर माठ. बरोबर ना? तुमच्याकडे 6 गायी आहेत ना? संध्याकाळी त्याच मडक्यात दही मिरजत घातलं तर दह्याचं काय? दह्याचं काय? मडकं तेच. दह्याचं दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये ताक घुसळलं. बरोबर आहे. डेरा. ताकाचा डेरा. दह्याचं गाडगं, ताकाचा डेरा, पाण्याचा माठ, गोकुळाष्टमीची काल्याची. जवळजवळ सांगू तुमच्याकडे मला माहिती नाही पण आमच्या चिपळूणला आता खूप मोठा सीझन चालू आहे, एकदम जबरदस्त. आमच्याकडची बाई पावट्याच्या शेंगा पाव किलो घरात भाजीला आणायची नाही. गावातला माणूस पावटा करणारा मोंगा खात नाही. हे मुंबई पुण्यात नेतात ना आता एन्जॉय करायला. ती इकडं आल्यावर 300 रुपये रेट चालू आहे किलोला. किती? 300. 5 किलो शेंगा घ्यायच्या. मोंगा कसा लावायचा सांगतो तुम्हाला. किती शेंगा? 5 किलो शेंगा आणि त्याच्यामध्ये 5 किलो किचन. तेच ते समजने वालों को इशारा काफी. आणि त्याला मग तो मसाला विसाला लावायचा. त्याच्यामध्ये 1-2-3 डझन सफेद कांदे टाकायचे, पांढरे कांदे. समजलं असेल तुम्हाला? पांढरे कांदे टाकायचे फोडून नाही. तुम्ही मोंगा लावला नाही कधी, मग ऐकून घ्या मी सांगत होते. ते पांढरे कांदे टाकायचे, ओवा टाकायचा, जिरा टाकायचा, तो मसाला लावून ते बाकीचे मटेरियल सगळं त्याच्यात टाकायचं. आणि मग त्याच्यावरती भांबरूट असते, माहिती ना भांबरूट. पण ती कुठची तरी घ्यायची नाही. ज्या रस्त्याने ज्या वाटेने माणसं जातात ना, माणसं त्या बांधाची भांबरूट काढायची. हा म्हणजे काय सांगतो, रस्त्याने जाणाऱ्याच बांधाची भांबरूट का काढायची? कारण त्या वाटेनं जाणारा गुटखा खाऊन थुकलेला असतो, पान खाऊन थुकलेला असतो, खाकरा काढून थुकलेला असतो, काय नाक शिंकरलेला असतो. हा सगळं काय असं ते पिचक्या मारत चाललं. ती भांबरूट त्याच्यावर छापायची म्हणजे त्या मोंग्याला एकदम टेस्ट येतो. म्हणजे खाणारा किती टेस्टी असतो. मी चिंतन का सांगतो. आणि मग त्याच्यावर ती सगळी माती वगैरे टाकायची आणि शेणीच्या गोरीमध्ये ते भाजायचे. त्याला काय म्हणतात? मडकं. तेच शेंगा शिजवल्या, भाजल्या, मोंगा. दही केलं, गाडगळ, ताक घुसळलं, डेरा, पाणी ठेवलं, काळ्याला बांधली, मडकं तेच. तसं मडकं तेच. काय आलं लक्षात बघा? मडकी सगळी तीच आहे पण ती ज्या ज्या क्षेत्रात जशी जशी गेली तशी त्यांची ओळख निर्माण झाली. आकाराशी कैसा ठाव. बरोबर ना? आकाराशी कैसा ठाव. आकाराला काय महत्व देता? ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी. अरे आपल्या जीवनाचा दर्जा, उंची जे किंवा आपल्या जीवनाचा दर्जा जो आहे तो आपल्या रूपावर अवलंबून नाही, आपल्या चेहऱ्यावर अवलंबून नाही, आपल्या संपत्तीवर अवलंबून नाही. आपल्या जीवनाचा दर्जा आपल्या गुणांवर आणि विचारांवर अवलंबून आहे. म्हणून कधीही लोकांमध्ये जाताना मेकअप करून जायचं नाही.
1500 रुपये. हा 1500 रुपये आल्यापासून लय मेकअप वाढलं. मला नाही माहिती कोण लाडक्या बहिणीचं. परत एक गंमत सांगतो मी. आमच्या कळंबस्ती नाक्यामध्ये, बाबा तुम्हाला माहिती आमच्या कळंबस्ती नाक्या उभा होतो असा. एका सोन्याचा एक सासरा असाच एसटीला उभा होता आणि त्या बिचाऱ्या सोन्याला हे 1500 रुपये पडत होते दर महिना. आता ती ठेवत होती काय, ती काय घरात काय खर्चाला आणि लावत असली तर ह्या म्हाताऱ्याला काम आहे तुम्हाला नाही. तो कोणाला तरी सांगत होता, मी आपलं शेजारी उभा. 1500 रुपये चालू झालेला आता 7-8 महिने झाले, पण 1 रुपया दाखवला नाही. आज गेली ना डॉक्टरकडं, काय समजलं असलं तर बघा. आज कशी गेली ना डॉक्टरकडे, द्या झालं ना डॉक्टरकडे. काय विढाला मेकअप म्हणजे तुम्ही पावडर लाली लावता ते नाही मला म्हणायचं. अज्ञानाचा बुरखा पांघरू नका, खोटं कधी बोलू नका, मला खोटा आव आणू नका, खोटा परमार्थ करायचा नाही, साधा करायचा, थोडा करायचा पण चांगला करायचा. आता जाता जाता सांगत, परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं? हरिपाठ पाठ करायचा, भजन करायचे, उपास करायचे, तीर्थयात्रा करायचे का काय करायच्या? ह्या सगळ्या साधना आहे. साध्य वेगळं आहे, हे साधना आहे, ह्या उपासना आहे. उपासना कशाला म्हणतात? उप-आसन. उप म्हणजे जवळ काय, आणि आसन म्हणजे राहणे. उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे सान्निध्य, राहणे. तुम्ही उपास करता बरोबर. उपास करता म्हणजे काय करता? पोटाला चिमटा घेता. दिवसभर काय एकादशीला खात नाही ना. अरे डबल खाता तुम्ही त्या दिवशी. गुरुवार उपास करता ना. ताई गुरुवार उपास करते का नाही? नाही ना. तू कीर्तन कराय म्हणून नाही करीत, पण तुम्ही गुरुवार उपास करता ना. अरे मला माहिती ना उपासाला काय खर्च येतो तू गुरुवारला. मला माहिती आहे किती गुरुवारला खर्च येतो तू. एकदा आमच्या मालकीने सांगितलं, मालकीने म्हणजे मी कामाला ती नाही, जिनं मला कामाला लावलेलं आहे ती. शेवटच्या गुरुवारी मला म्हणली बाजारात जा, फळं बिळं घेऊन या आणि केळी थोड्या जास्त आणा. मी म्हटलं का? शेवटचा गुरुवार आहे. मी म्हटलं किती? म्हणजे आणा 5-1 डझन, म्हणजे 4 डझन लक्ष्मीला आणि 1 डझन तिला. आता मी का बुवा एकाच गावचा पाणी पिलाय का? मी पण बाजारात गेलो, म्हणलो 80 रुपये केळी डझन होती. विचार केला 5 डझन 8-5 40. कारण महाराज लोकांना फक्त घ्यायची सवय आहे, द्यायची नाही. असं झालं की महाराजाचा हात जड येतो, घ्यायला हाल काय येते. मी म्हटलं केळी कशाला न्यायला पाहिजे, लक्ष्मी येणार त्यांना काय केळे, 1 पानाचा विडा आणि 1 काहीतरी फळ, बरोबर ना हे ताई? 1 नंबर. हा म्हटलं केळ काय करायचे, किती पण लक्ष्मी 1 किलो द्राक्ष नेतो. म्हणजे आपलं 1 पानाचं किती लक्ष्मी येऊ देव. किती लक्ष्मी होते. द्राक्षवाल्याकडे गेलो, असा द्राक्षाचा घड उचलला. अय दादा द्राक्ष कशी? तुम्हाला 100 रुपये. 100 रुपये. घड खाली ठेवतानाच त्याच्यातलं की द्राक्ष तोडलं. घ्यायचं म्हणून नंतर बघू, 1-2 द्राक्ष तर खायला मिळते, नाहीतरी महाराजला हा फुटकटच खातात. देऊन कारण मी आता इकडे देवरुखला येतो ना, देवरुखला चिपळूणवरून निघाला ना महाराज की तिथं आसूर गेला. तुम्ही निर्मल महाराजांच्या इथे गेलेले, मी परवा कार्यक्रमाला गेलो, तिथं तुमची आठवण काढली. काय तिथे एक चहावाला आहे, आपला गुरुबंध. मग आता तिकडनं मी 20 किलोमीटर येतो ना, मग तिथं त्याला हाक मारा, मला हाक नसते मारायची. मला काय करायचे असते, पण गाडी थांबवतो जे हरी विजय. मग ती नवरा बायको तिथं असतात, एकदम स्पेशल चहा. तो चहा प्यायचा, मग तिथून पुढं
ते पैसे घेत नाही. तिकडे महाड मानगावला गेलो की पोलादपूरला मी आता तिकडे त्या भागाला नेहमी जातो. तिथे एका बुवाची कीर्तनकाराची चहाची टपरी पोलादपूरच्या स्टँडवरच आहे. मी पण तिथंच थांबायचं. विनोद साला 2 द्राक्षे तोडली, तोंडात टाकली, आंबट लागली, गड तसाच ठेवला. विचार केला 100 रुपये किलोची द्राक्षे कशाला. त्या द्राक्षातनं आजूबाजूला पडली, निखळून पडलेली सुटी द्राक्ष होती. मी विचारलं ही कशी. तो मला ही घेणार आहे म्हणून मी त्यातली 2 तोंडात टाकली. ती गोड लागली, गोड लागली. म्हटलं कशी कशी देणार. तो म्हणला महाराज ही घेणार आहे. म्हणलं तुला काय करायचं, कशी देणार बोल. तो म्हणला एक काम करा ना, सगळी द्राक्षे जमवली, एक टोपला भरला. तो म्हणला एक काम करा, 20 रुपये द्या आणि सगळी घेऊन जा. 20 रुपये द्या, सगळी घेऊन जा. म्हणलं एवढी. तर म्हणलं हा घेऊन जा. अरे म्हणलं येड्या, ती गोड आहे आणि 100 रुपये किलो सांगतो ते आंबट आहे. तो म्हणला असं बरोबर आहे, ते 100 रुपये किलो सांगतो ते आंबट आहे. आंबट आहे पण भावकीला धरू नये. काय भावकीला, वाडीला, गावाला, समाजाला, संप्रदायाला धरू नये. आंबट असू दे 100 रुपये. आणि जी भावकी, वाडी, गाव, संप्रदाय, समाज सोडू नये. समजलं ना महाराज. तुम्ही साधे असा, गरीब असा, साधे असा, गरीब असा, पण संघटनेला धरून राहा. 100 रुपये किलो. पण तुम्ही हुशार असा, श्रीमंत असा, विद्वान असा, पण संघटनेला सोडून असा. 20 रुपये किलो. म्हणून बचत गटवाल्यांना सांगतो, संघटना चांगली ठेवा. काय कारण एक मागच्या टायमाला मी पाटगावला कार्यक्रमाला आलो होतो ना संतनू. हा, पाटगावला येताना जाताना आम्हाला एक माणूस दिसला इथं चौकात गेल्यावर देवरूपच्या. तो सहज त्याने एक दगड उचलला आणि कुत्र्याला मारला. रस्त्याने चालणाऱ्या ते कुत्र्याला दगड लागल्यावर ते कुत्र ओरडत निघून गेलो. तो म्हणला मी नाही असं. तो असला काय दगड मारला, कुत्र गेला. आम्ही आपले तिथे चहा पीत बसलो. त्याला क्षणिक आनंद झाला. मी दृष्टांत नाही सांगत तुम्हाला, सिद्धांत लक्षात घ्या. तिथून पुढे गेला, चालत होता तो. तिथून पुढे गेला. ते पुढे गेल्यानंतर ते ऑस्ट्रेलियन बाबूळचं झाड आहे रस्त्याला एक तिथं. पुढं सडवलीला, सडवलीला नाही, साडवली. महाड तालुक्यात आहे. महाड तालुक्यामध्ये सडवली. तर साडवलीला ते रस्त्याच्या झाडाकडेला एक झाड होतं. त्याच्यावर आग्या म्हचं पोळं होतं. आता ह्यानं कुत्र्याला दगड मारला तर कुत्रा पळाला. ते पोळं पाहिल्यानंतर ह्याच्या हाताला खास सुटली. साधी नाही खास काय, त्याच्याच हाताला सुटली. लहानपणी आपल्या पण हाताला सुटायचे. आपल्या मला संडास होते, आपण कुठं जायचो बाहेर. आणि बाहेर बसल्यावर तरी काय सरळ बसायचो. तिथे दगड मार, तिथे दगड मार. अरे पोराची गोष्ट सोडून द्या तुम्ही. त्यामुळे पोळ्याजवळ गेल्यावर याच्या हाताला खास सुटली. तिथंच एक दगड उचलला, पोळ्यावर मारला. आणि पोळ्याला जसा दगड लागला महाराज, त्याला वाटलं कुत्र पळालंय, मासी काय करणार आहे. पण पोळ्याला दगड लागला ना महाराज. पोळ्यावर एक माशी थांबली नाही, सगळ्या माश्या उठल्या
दगड मारणाराकडे आले. मी काय सांगतो लक्षात घ्या. दगड मारल्यावर पोळ्यातल्या माश्या त्या एकमेकीला म्हणल्या नाही, त्यानं दगड मारला बघ, जा दोघी तिघींनी त्याचा समाचार घ्या, अशा नाही म्हटल्या. एकमेकीवर ढकललं नाही तिने. सगळ्या उठल्या आणि त्याच्यावर तुटून पडल्या. मुरादपूरच्या मारुतीपेक्षा डबल बनवला त्याला. आहे ना मुरादपूरला मारुती, त्याच्यापेक्षा डबल झाला. काय सांगितलं, माशी लहान आहे पण संघटना बळकट आहे. काय, माशी लहान आहे पण संघटना बळकट आहे ना. शत्रू किती बलाढ्य असू द्या, संघटनेला महत्व आहे. म्हणून संघटित राहा. वाद सोडून द्या. वाद काय घेऊन बसले तुम्ही, आपण वादासाठी आलो. संघटना मजबूत ठेवायची. संप्रदायाची, समाजाची, गावाची, वाडीची, भावकीची, कुटुंबाची संघटना पाहिजे. संघटना जिथं बळकट आहे, आपल्यावर कोणी मात करणार नाही, आक्रमण करणार आहे. लक्षात ठेवा. संप्रदाय आपला कसा पाहिजे, आपल्या संप्रदायाचा आदर्श दुसऱ्या संप्रदायाने घेतला पाहिजे. बरोबर का नाही. आपल्या आम्ही स्वाभिमानाने सांगतो संघटना. तसं आकाराशी कैसा ठाव. महाराज आपल्या रूपाकडं, आपल्या चेहऱ्याला याला महत्व नाही. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरली यार. आतमध्ये काय हे पहा. आणि म्हणून आकाराशी कैसा भाव, देह प्रत्यक्ष झाला देव. कारण का, तर त्याचं कारण असं आहे, अभंगाच्या 3ऱ्या चरणात आहे. साखरेचा नोहे ऊस, साखरेचा नोहे ऊस, आम्हा कैसा. साखर कशापासून बनते, ऊसापासून. बरोबर ना. साखर ऊसापासून बनते, पण एकदा का त्या ऊसापासून साखर बनली की पुन्हा त्या साखरेपासून ऊस बनवता येतो का, नाही. साखर ऊसापासून बनते पण साखरेपासून ऊस बनवता येत नाही. तसं तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप. आम्ही ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन झालो, एकरूप झालो महाराज. कारण त्या भगवान परमात्म्याच्या सच्चिदानंद रूपाशी हा जीव एकरूप झाला की त्या जीवाची स्थिती काय. असो ऐसा कोठे आठवा, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू जशा साखरेचा नोहे ऊस. आम्हा कैसा गर्भवास. तसं आपण त्या भगवान परमात्म्याच्या परमानंदाशी एकरूप झालो की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शरणम. अजिबात काही नाही. आता नाही येणे जाणे, याला म्हणतात मोक्ष. त्याच्यासाठी आपण जाता जाता एकच वाक्य सांगून जातो महाराज. अगं कीर्तन तुम्ही विसरा. परमार्थ करायचं म्हणजे नुसत्या साधना नाही. मन पवित्र करण्यासाठी भजन नाही, शरीर पवित्र करण्यासाठी उपास आहे, विचार पवित्र करण्यासाठी तीर्थयात्रा आहे, जीवन
जीवनातली व्यथा घालवण्यासाठी कीर्तनातली कथा आहे. चंचल असणारं चित्त स्थिर करण्यासाठी देवाचं ध्यान आहे. पण त्याच्यापेक्षा परमार्थ वेगळा आहे. परमार्थ कशासाठी करायचा महाराज? परमार्थ करणं म्हणजे काय करणं? देवबीव भेटणं वगैरे तो खूप लांबचा प्रवास आहे. पण परमार्थ करणं म्हणजे पहिलं स्वतःच्या जीवनाचं परिवर्तन करणं. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावी. परमार्थामध्ये पहिलं परिवर्तन महत्वाचं आहे. आणि ज्याच्या जीवनात परिवर्तन नाही, ज्याच्या चालण्यात, बोलण्यात, खाण्यात, पिण्यात, वागण्यात, उठण्यात, बसण्यात परिवर्तन नाही, त्यानं परमार्थ करून फायदा नाही. म्हणून परमार्थ करायचा असेल तर परिवर्तन पहिलं पाहिजे. युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण. आता आम्ही पण लोकांना सांगतो ना, होय सकाळी किती वाजता उठलं पाहिजे? किती वाजता उठलं पाहिजे? कीर्तनकार महाराज किती वाजता उठतो? मी काय सांगतो, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक क्रियेला नियम पाहिजे. आणि ज्याचं जीवन नियमामध्ये आहे, ज्याचं जीवन नियमामध्ये आहे, त्याच्या जीवनाला या जगात. आणि ज्याचं जीवन नियम बाह्य आहे, नाहीतरी काय थोडी श्वान करे, त्याच्या जीवनाला जनावराची किंमत आहे. म्हणून पहा ना, मला माझ्याकडे फक्त संतोष महाराजांनी सांगितलं टायमिंग संपले, पण 3 मिनिटं टायमिंग आहे. विठ्ठल बघा, इशारा झाला. एखादा माणूस जोरात ओरडायला लागला, काय नुसतं एखाद्यावर तुटून पडायला लागला, हा लोक म्हणतात हा कुणासारखा भुगतो? बोला पटकन. हा बोलतो कोण? उपमा कुणाची? एखादा चांगला गोड बोलतो, कुणासारखा? एखादा सारखा इथं तिथं मिळेल तिथं खातो, कुणासारखा चरतो? बरोबर ना? एखाद्याला किती सांगितलं कळत नाही तरी लोक म्हणतात हा कोण आहे? बरोबर ना? किती सांगा कळत नाही. गाढव आहे, सारखा खातो, बकरीसारखा करतो, गोड बोलतो, पोपटासारखा बोलतो. बरोबर आहे ना? इकडून तिकडून उड्या मारतो. एकदा एका बायकोने नवऱ्याला सांगितलं, का जरा त्या शेवग्यावरच्या शेंगा काढून द्या. तो म्हणला मला झाडावर चढता येत नाही. काय म्हणला? झाडावर चढता येत नाही. मग ते म्हणले तुम्हाला झाडावर चढता येत नाही? तो म्हणला नाही. मग ते माकड बरं. याला लागलं होते. हो, त्याला लागलं ते. त्यांना खरंच शपथ सांगतो, 15 दिवस नुसती त्या शेंगावर चढण्याची प्रॅक्टिस केली. नुसती प्रॅक्टिस केली. आणि 15 दिवसांनी ना त्या शेंगावर चढून दिला सांगितलं, बघ आता मी ह्या शेवग्याच्या झाडावर चढलो का नाही? ती म्हणली वा, मग माकडात मी तुमच्यात काय फरक आहे? आणि चढत नव्हता तेव्हा पण माकड गेला, आणि चढला तेव्हा पण माकड गेला. हो, आपला विषय होता आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समान. पण मनुष्य विहित ज्ञान अधिक आहे. आणि माणसाला ज्ञान नावाची गोष्ट आहे ना, म्हणून या जगात आपल्याला किंमत आहे. पुन्हा सांगतो, साखरेचा नो हे ऊस आम्हा कैसा गर्भवत. अरे आपण त्या परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप झालो ना, आपल्याला जन्म मरण नाही. जन्म नाही रे. आणि तुका म्हणे माझी आणि म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात, एकदा का त्या परमात्म्याच्या स्वरूपाची ओळख झाली की या जगामध्ये सर्व ठिकाणी परमेश्वराशिवाय काय दिसणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण तुकाराम
तुका म्हणे अवघा जोग. तुका म्हणे अवघा जोग आणि सर्वा घटी पांडुरंग. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. किंवा जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. याच्यासाठी इथे यायचंय. याच्यासाठी विकाराचं बीज जाणून टाकायचंय ज्ञानाग्नीच्या साह्याने. आणि म्हणून बीज भाजूने केली लाही आम्हा जन्म मरण नाही. दुसरं चरण काय आहे? आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास. तुका म्हणे अवघा जोग सर्वांगठी पांडुरंग. ह्या सगळ्या देवाच्या मूर्ती आहेत माय बाबू. मला सांगा परमेश्वराची एकरूपता काय? बरोबर 2 तास झाले. जामाने देणारी ताई. आता जर नमन असतं ना नमन तर त्या मागच्या आहेत ना त्या पुढे आल्या असत्या. हे इकडं बसले असते आणि पकवाच्या ऐवजी हे महाराज जर ढोलकीवर असते ना तर कुणीतरी 500ची नोट खिशातनं काढली असती. मला ए टाण 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 खतलाव खतलाव खतलाव. मावशीचं नाव सांगा 100 रुपये. ते पण काय पिवळ्या पिवळ्या हरणाचे इवले इवले पाय आणि माणिकराव पिऊन पडले काय. माणिकराव पिऊन पडले अजून घरात आले नाही. काय नाव आणि 100 रुपये. काय माणसं. म्हणून लक्षात ठेवा. मला सांगा 2 तासात कुणाला घरची आठवण आली का हो? याला म्हणतात बीज भाजूने केलेला आहे. सर्वांगाचे तुम्ही कान केले आणि परमेश्वराच्या नावाशी एकरूप झाला. आम्हा जन्म मरण आयुष्यभर असेच राहा. या जीवनातले या जन्म मरणाचं दुःख आपल्याला कोणाला मिळणार नाही. आणि म्हणून तुका म्हणे अवघा जो सर्वांगटी पांडुरंग विठोबा.
तुझ्या बाजूने केली नाही आम्हा जन्म मरण नाही. लक्षात ठेवा. आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. असे देवरूप व्हा सगळ्यांनी. मरा झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या आपल्या सर्व मायबापांच्या चरणावर समर्पित करू. करविली तैसी केली वाकोडी का नीट देव जाणे. मरा भगवान परमात्म्याने आपल्या मायबापांनी जशी शक्ती दिली त्याप्रमाणे विचार मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे बरोबर असेल ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. परमार्थ करताना परिवर्तन पहिलं घडलं पाहिजे हे लक्षात ठेवा. परिवर्तनासाठी परमार्थ आहे आणि परमार्थासाठी परिवर्तन आहे. या ठिकाणी आनंद वाटला. परमपूज्यनी आमचे सखाराम बाबा तटकरे हो यांची नेहमी आठवण असते. आमच्या संतोष महाराजांची नेहमी आठवण असते. उत्तम प्रकारची शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. उत्तम प्रकारची त्यांनी क्रांती केली. उत्तम प्रकारचे मृदंगाचार्य भेटले. उत्तम प्रकारची सगळी ही गायक मंडळी भेटली आणि ही आमची सगळी बाळ गोपाळ मंडळ यांच्यासाठी जरा साळवणे टाळ्या. काय एकदा वाजवणाऱ्यांसाठी सुद्धा सुंदर, गाणाऱ्यांसाठी, टाळकऱ्यांसाठी, तुमच्यासाठी पण, तुमच्यासाठी पण आपलं स्वागत आपणच करून घ्यायचं काय. आनंद वाटला. अशा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मरात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर. आनंद आपल्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत पुरेल. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून आजच्या या ठिकाणी आजच्या चिंतनाला पूर्ण विराम देऊया. जय विठ्ठल जय जय. त्या सुसरावी असं आपण कीर्तन ऐकलं. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. धन्यवाद. तसेच कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. तसेच त्यांच्याबरोबर